अजित पवार यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीमार्फत झालेल्या जमीन व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप झाला असून या प्रकरणात मोठा राजकीय वाद पेटला आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीद्वारे पुण्यातील मुळशी तालुक्यातील मुंडवा येथे जमीन खरेदीचा करार करण्यात आला होता। या व्यवहारात मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटीची माफी मिळाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार व अंजली दमानिया यांनी केलेला आहे। त्यांनी X वर शेअर केलेल्या दस्तऐवजानुसार या जमिनीची किंमत सुमारे 300 कोटी रुपये दाखवण्यात आली, तर प्रत्यक्षात मूल्य 1800 कोटींहून अधिक असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पार्थ पवार यांच्यावर काय आरोप आहेत, व्यवहाराचे प्रकरण काय आहे आणि अजित पवारांना या व्यवहाराबाबत खरंच काही माहिती नव्हतं का, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज लोकतंत्र। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांनी X वर डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्पचा एक कागद शेअर केला असून यामध्ये मुळशी तालुक्यातील मुंडवा येथे जमिनीची खरेदी खत झाल्याचं दिसतंय। त्याच कागदपत्रानुसार अशोक आबाजी गायकवाड यांच्यातर्फे शीतल तेजवानी यांना पॉवर ऑफ अटर्नी दाखवण्यात आलं असून त्यांनी हे खरेदी खत करून दिलं। तसेच अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदारी दिग्विजय अमरसिंह पाटील हे खरेदी खत तयार करून घेणारे पक्षकार आहेत। 25 मे 2025 रोजी हा व्यवहार झालेला असून या जमिनीचा मोबदला 300 कोटी रुपये या कागदावर दाखवण्यात आला आहे। त्यावर फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्क भरण्यात आला आहे। या व्यवहारावर साधारण 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरायला हवी होती, पण ती माफ का करण्यात आली असा सवाल विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे। ते म्हणतात की या व्यवहारात अजित पवार यांचे चिरंजीव आहेत म्हणून मुद्रांक शुल्क माफ करण्यात आला आहे। सामान्य माणूस छोटंसं घर घेताना लाखो रुपये मुद्रांक शुल्क भरतो, पण कोट्यवधींच्या जमिनींसाठी त्यांना सवलत कशी मिळते? काही विशेष लोकांसाठी विशेष सवलत आहे का? तसेच अंजली दमानिया यांनी अमेडिया एंटरप्राइजेसचे काही कागदपत्र पोस्ट केले असून त्यावर पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोन भागीदार असल्याचं दिसत आहे। दरम्यान पिंपरी चिंचवडमधील बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्या विरोधात फसवणूक व स्टॅम्प ड्युटी टाळण्यासाठी संगनमत केल्याचे आरोप आहेत। पार्थ पवार यांचे नाव या FIR मध्ये नाही। सहजिल्हा निबंधक संतोष शेंगाणे यांनी दिलेल्या तक्रारीत शासन देय असलेली 6 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी टाळल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं की पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेला व्यवहार हा फक्त प्राथमिक करार असून अद्याप कोणतेही पैसे दिले गेले नाहीत व जमीन ताब्यात घेतलेली नाही। गैरसमज टाळण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी हा करार रद्द करण्याचा निर्णय पार्थने घेतल्याचं त्यांनी सांगितलं। अजित पवारांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेलं नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। तरीही उपमुख्यमंत्री असल्याने इतक्या मोठ्या व्यवहाराबद्दल त्यांना माहिती नव्हती का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे। या प्रकरणात शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गंभीर आरोप करत 1 लाख भांडवल असलेल्या कंपनीला 1800 कोटींची जमीन 300 कोटींना कशी मिळाली असा सवाल केला। ही जमीन IT पार्क आणि डेटा सेंटरसाठी घेण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। महारत्नाची जमीन एका खाजगी कंपनीला देणे हे चुकीचं असल्याचा आरोप दानवेंनी केला। त्यांनी सरकारवर यावेळी टीका देखील केली आहे। या संदर्भात विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। त्यांच्या मते चौकशीसाठी नेमलेलेच अधिकारी या व्यवहारात सहभागी असल्याने निष्पक्ष चौकशीसाठी अपेक्षा ठेवणं अवघड आहे। त्यामुळे स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची त्यांनी मागणी केली आहे। त्यांनी शासनातील अधिकारी आणि काही नेते या व्यवहारात सहभागी असल्याचा दावा केला आहे आणि प्रकरण मुद्दाम दडपण्याची शक्यता व्यक्त केली आहे। राज्यात या प्रकरणाहून जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे। एकीकडे कार्यकर्ते व विरोधी पक्ष या व्यवहाराला भ्रष्टाचाराचे उदाहरण म्हणत आहेत, याची चौकशी करण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे अजित पवार यांनी पार्थ पवार यांनी स्वतःहून करार रद्द केल्याचं सांगत सर्व कायदेशीर असल्याचा दावा केला आहे। तर पुढील चौकशीमध्ये खरंच काय निष्पन्न होतं आणि आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। की याबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमची मते काय आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।